आजीच्या चिचव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याला आपल्याला आवश्यक असं थंडावा देणारे नाचणीचे लाडू मी करणार आहे। त्याला नागली असे म्हणतात काही भागामध्ये, पण इकडे आपण पुणे जिल्ह्यामध्ये त्याला नाचणी असं म्हणतो। खायला पौष्टिक, कॅल्शियम भरपूर मिळतं याच्यामधून। खरं तर गव्हाचेच पण करतो गहू भाजून, पण या दिवसामध्ये नाचणी अधिक पौष्टिक आणि पोटाला थंडावा देणारी। तर ते लाडू बनवण्यासाठी घरात जे जे माझ्याकडे आहे ना त्याचा मी उपयोग करणार। हे आहेत पहा मखाने। हे मखाने सुद्धा खूप पौष्टिक असतात, म्हणून हे फक्त गरम करून घ्यायचे। नाचणी आणि मखाने आणि खोबरे हे फक्त गरम करायचं। बाकी सर्व आपल्याला ह्या भोपळ्याच्या बिया आहेत पहा, याच्यामध्ये डिंक घेतलेला आहे। इथे मी डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे। गूळ पाकासाठी घेतलेला आहे तो 1.5 वाटी, 2 वाटी नाचणी, 1.5 वाटी गूळ, 1 वाटी खोबरं आणि थोडंसं कमी 1 वाटी काजू घेतलेले आहेत। अक्रोड पण आहेत माझ्याकडे, तेही थोडे तळून घेणार आहे। तर अशा प्रकारे हे सर्व पदार्थ मुलांना पौष्टिक असं दमदार खाणं झालं म्हणून हे करायचं आपल्याला, त्याचे लाडू बनवायचे। तर चला तर प्रथम ही नाचणी मी गरम करून घेणार आहे। थोडीशी गरम करायची म्हणजे काय होती माहिती का, ती चांगली बारीक होते लवकर। मिक्सर हे पाहता, ही नाचणी टाकली मी याच्यात गरम करायला, ती गरम करणार आहे। मखाणे भाजून घ्यायचे, भोपळ्याच्या बिया आहेत थोड्याशा त्याही भाजून घेणार आहे। काजू आणि डिंक आणि अक्रोड हे मात्र थोडंसं तुपामध्ये मी घेणार आहे। तर हे सर्व भाजल्यावर मी तुम्हाला दाखवते। तर फक्त गरम कढईमध्ये मी मखाणे भाजून घेतलेले आहेत। आता पाहताना चुरले तरी होतात, नाही तर सादळल्यासारखे होतात। तसंच हे बिना तुपामध्ये नाचणी पण गरम करून घेतलेली आहे, खोबरे गरम करून घेतलं आहे। आता मी डिंक टाकणार आहे, त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि थोडं थोडं करून तो तळून चांगला फुलला की मग असा टसटस लागत नाही, तो नाही तो कडक लागतो आणि कडक जर झाला तर नको वाटतं खायला। म्हणून बारीक खडे असतात ते असले तरी आणखीन चांगले, पण हे मोठे आहेत जरा खडे, तर पूर्ण तळून घेणार आणि मग फुगतं छान फुगतं ते। तरी हे तळून घ्यायचं मी आता सगळं। करून घेतले, थोडीशी भाजूनच घेतले खमंग। मखाने भाजून घेतलेले, भाजून घेतले की असे कुरकुरीत होतात, नाही तर पोचट होतात। आणि हे सर्व ड्रायफ्रूट आहेत ना ते पण मी तळून घेतले, ते तुपात तळले, हे बाकी मात्र बिना तुपाचे तळलेले। खोबरेही गरम करून घेतलेले। आता फक्त हे सर्व मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि मग गुळाच्या पाकात एकत्र करायचं। आता मिक्सरमधून बारीक करून घेतलं, जरा दरदर असं ठेवलेलं आहे। खूप आपल्याला बारीक नाही करायचं, दाताखाली येईल असं। त्याच्यामध्ये मी विलायची पावडर करून ठेवलेली ती टाकली थोडीशी। त्यानंतर मखाणे जे होते ते मखाणे मिक्सरमधून काढले, तेही दरदरेच काढलेले आहेत बघा। त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट होते ना, काजू, बदाम आणि अक्रोड, तेही काढलेत, ते याच्यामध्ये टाकते। मोठा असेल तसा बाजूला काढून ठेवायचा, कारण खूप बारीक करायला गेलं सर्वच बारीक होतं आणि असं जरा जाडसर असलं ना ते दाताखाली छान लागतं। उन्हाळ्यात हे खोबरं हे गरम करून घेतलेले, हे सर्व एकत्र केलं पहा। त्यानंतर हे डिंक पूड जे आहे ना ती तळून घेतली होती, ती पण मी याच्यात टाकली। मिक्सरमध्ये लगेच बारीक होते पहा। आणि हे सर्व मिक्सर आता एकत्र करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक टाकायचा। 2 वाटी नाचणी होते या वाटीने, तर मी 1.5 वाटी घेतलेला होता ना, अजूनही थोडासा घेतला आहे कमी पडेल म्हणून। तूप टाकले 2 चमचे आणि त्याच्यात आता हा गुळ आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर खूप गोड व्हायचं असेल तर 2 वाट्याच बरोबर गुळ घ्यायचा आणि मीडियम घ्यायचं असेल तर मग मात्र 1.5 वाटी घ्यायची। आम्हाला जरा मीडियम लागतं म्हणून घेतलेले। बस झालं, काय अवघड करायला नाचणीचे लाडू। तुम्ही पण नक्की करा, थंडावा असतो नाचणीच्या लाडवाला। मुळात नाचणीच थंडावा देणारी आहे, अजिबात बाधक नाही। कोकणी लोक कायम खातात ते, त्यामुळे तर ते काटत आहेत। आता हे मंद गॅस आहे पहा, त्याच्यावर फक्त मी असं हलवून घेणार आहे। आता पाक झालेला आहे तयार, 1 तारीच केलेला आहे जास्त नाही, गुळ वितळेपर्यंत। आणि तो आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे पहा। कमी जर पडलंच तर आपल्याला त्याच्यामध्ये काय टाकायचं, तूप टाकायचं आता आणि एकजीव करून घ्यायचं।
हात अजिबात घालायचा नाही या दिवसात, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आणि हे कोरडं होतं, कोरडं जर झालं तर तूप टाका तुम्ही त्याच्यामध्ये, आपोआप ते ओलसर होतं पाणी. हे पहा, घेतले मी, एक बांधला आहे आणि आता थोडं थंड झालेलं आहे. आणि मग हे करा. असे हे पौष्टिक लाडू तुम्ही पण बनवा. उन्हाळ्याच्या दिवसात नाचणीचा लाडू थंडावा देणारा असतो, लहान मुलांना अतिशय पौष्टिक असतो म्हणून घ्यायचं.